मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं निमंत्रण. हिंदी सक्ती विरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा. राज ठाकरेंना संजय राऊत यांना राज ठाकरेंचा फोन. सूत्रांची माहिती. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हा. राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंचं सर्वपक्षीयांना आवाहन. मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली. 6 तारखेचा मोर्चा आता 5 जुलैला. 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यानं तारीख बदलल्याची राज ठाकरेंची ट्विट करत माहिती. हिंदीच्या सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी. उद्धव ठाकरेंची टीका. 7 जुलैला आझाद मैदानावर मराठी समन्वय समितीचा मोर्चा. मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची उद्धव ठाकरेंची साद. हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका. शरद पवारांना मान्य. सरकारने हट्ट सोडावा. मातृभाषा हीच महत्त्वाची असावी. पवारांचं मत. महाराष्ट्र हिंदी सक्ती नाही तर मराठीत सक्ती. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर. तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावे. फडणवीसांचा टोला. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली. शक्तीपीठ महामार्गावरून याद राखा या फडणवीसांच्या इशाऱ्यावर शरद पवारांचा खोचक टोला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यात राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन. कृती समितीच्या बैठकीत निर्णय. शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केल्यास पोलिसांचा हस्तक्षेप नको. सतेज पाटलांचा इशारा. आमदार भास्कर जाधवांकडून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त. तर जाधवांची भाषा वैभवशाली असं म्हणत राऊतांचा टोमणा. उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला. आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात. अशोक चव्हाणांना आता मोदी प्रिय झालेत. संजय राऊतांचा निशाणा. मी काही चुकीचं बोललो नाही. काही राजकीय पक्षांच्या टोळक्यांसाठी वक्तव्य होतं. फडणवीसांनी समज दिल्यानंतरही आमदार बबनराव लोणीकर ठाम. पेरणीचे पैसे अंगावरचे कपडे बूट भाजपमुळेच मिळाल्याची लोणीकरांची मगरुरीची भाषा. माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग. तरुण वांद्र्यातील निर्मल पोलिसांच्या ताब्यात. गेल्या वर्षीच बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुलगा झिशान यांच्या सुरक्षेत वाढ. राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% आणि टप्प्याटप्प्याने 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार. ज्ञानोबा माऊलींचा जयघोष. निरास्नान करून लोणंदमध्ये विसावला माऊलींचा पालखी सोहळा. भक्तांच्या उत्साहाला उधाण. विठ्ठल नामस्मरणाने बारामती दुमदुमली. संत तुकोबांच्या पालखीचा आज बारामतीतील शारदा प्रांगणात मुक्काम. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रेणुकादेवी संस्थानाच्या माहूरगडाची संरक्षण भिंत कोसळली. मंदिराच्या बाजूने लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असताना घडली घटना. ऐतिहासिक आणि धार्मिक वस्तूला कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे तडा. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे डोणगाव परिसरातील शेती पाण्याखाली. तर अकोल्यातही अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत. गाड्याही पाण्यात बुडाल्या. राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली. मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी. विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट. गुजरातसह हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर मोठा पूर. दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी. पुरामुळे जंगलातल्या वृक्षतोडीची पोलखोल. आतापर्यंत 2 जणांच्या मृत्यूची तर 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती. पाकिस्तानहून भारतात आलेला माल उरणमधील जेएनपीटी बंदरात जप्त. तब्बल 9 कोटींचा माल असणारे 39 कंटेनर जप्त. पहलगाम हल्ल्यानंतर निर्बंध टाकल्यावरही सुरू होती वाहतूक.